हाय एव्हरीवन, सर्वांचे माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण किंवा अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेतोय। आता बुद्धिमत्ता, अंकगणित किंवा स्पर्धा परीक्षा या संदर्भात माहिती समजून घेत असताना आपण फक्त माहिती समजून घेत नाही, तर कमी वेळेत अचूक उत्तर मिळवण्याच्या दृष्टिकोनाने जे काही ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स आपण समजून घेतोय, त्या क्लुप्त्या आपण समजून घेतो आणि ते खूप महत्वाचं आहे। जर आपल्याला ट्रिक्स माहिती असतील, आपल्याला क्लुप्त्या माहिती असतील, फॉर्म्युलेज माहिती असतील, तर आपण कमी वेळेत अचूक उत्तर आपण मिळवू शकतो। तर आपल्याला जेव्हा स्पर्धा परीक्षा असेल, नवोदयचे काही प्रश्न असतील किंवा बुद्धिमत्तेचे काही प्रश्न असतील, अंकगणित मधील काही प्रश्न असतील, तर तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या सोडवण्यासाठी दिलेल्या असतात। मग त्या आकृत्या जेव्हा आपल्याला की दिलेल्या प्रश्नातील आकृत्यांची संख्या किती आहे ते मिळवा, तेव्हा आपण मोजत बसतो। मोजत असताना आपला वेळ जास्त वाया जात असतो आणि त्याचबरोबर आपलं अचूक उत्तर मिळेल यात आपली शंका असते आणि म्हणून त्यात कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, कोणत्याही प्रकारची शंका असू नये, त्यासाठी आपल्याला ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे। आपण जर क्लुप्त्यांच्या माध्यमातून, फॉर्म्युलेच्या माध्यमातून जर आपण ते सोडवलं तर आपण अचूक उत्तर मिळवू शकतो आणि तेही कमी वेळेत मिळवू शकतो। मग किती मोठी आकृती असू द्या, त्रिकोण असू द्या, चौकोन असू द्या, रेषाखंड असू द्या, आयत असू द्या, चौरस असू द्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आकृती असू द्या, तरी सुद्धा आपण त्या ट्रिकच्या माध्यमातून अचूक उत्तर मिळवू शकतो कमी वेळेत। हे फार महत्वाचं आहे। कमी वेळेत अचूक उत्तर आपण कसं मिळवू शकतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर आपला जो काही बुद्धिमत्तेच्या विषयाच्या माध्यमातून जो आपला एक घटक आहे तर्कसंगती व अनुमान, त्यातील उपघटक म्हणजेच आकृत्या मोजणे। तर दिलेल्या ज्या काही आकृत्या असतात त्यामधील आकृत्यांची संख्या मोजण्यासाठी आपण कोणत्या ट्रिक्स वापरू शकतो किंवा त्या आपण कशा पद्धतीने वापरणार आहोत ते समजून घेऊया आपण। ठीक आहे, तर ह्या प्रकारच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या नवोदयच्या परीक्षेसाठी, बुद्धिमत्तेसाठी, अंकगणितसाठी आणि गणितासाठी, स्कॉलरशिपसाठी अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण ह्या ट्रिक्स वापरू शकतो। या ट्रिकच्या मदतीने आपण ते उत्तर अचूक मिळवू शकतो। ठीक आहे, मग 5वी शिष्यवृत्ती असू द्या, 8वी असू द्या, NMMS असू द्या किंवा नवोदयची परीक्षा असू द्या, अशा प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। इव्हन स्पर्धा परीक्षा असेल, UPSC MPSC परीक्षा असेल, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश झालेला असतो आणि म्हणून आपल्याला ह्या ट्रिक्स समजून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, आपण आपल्या विषयावर येतोय। अभाषिक, तर्कसंगती व अनुमान यातील आपला जो काही अभाषिक म्हणून घटक आहे त्या घटकातील आकृत्या मोजणे या संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत। आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काही आपण आकृत्या काढलेल्या आहेत आणि त्या आकृतीस काय म्हणतात, त्या आकृतीला काय नाव असतं ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहे। पहा, पहिली आकृती पहा। पहिली आकृती कशी आहे, तर रेषा आहे आणि रेषेचे दोन्ही टोक बंदिस्त आहेत, म्हणजे त्या दिलेल्या रेषेच्या दोन्ही टोकाला उभ्या रेषा आहेत, म्हणजेच ती रेषा वाढू शकत नाही, उजव्या बाजूलाही वाढू शकत नाही, डाव्या बाजूला पण वाढू शकत नाही, म्हणजेच ते भाग खंडित केलेले आहेत। त्या आकृतीस रेषाखंड असे म्हणतात। पुढची आकृती पहा, किरण, की एक जी काही बाजू आहे ती खंडित आहे आणि दुसऱ्या बाजूला बाण दाखवलेला आहे, अशा आकृतीला काय म्हणतात, किरण म्हणतात। म्हणजेच काय की ज्या बाजूला बाण दाखवलेला असतो त्या बाजूने ती रेषा वाढू शकते, परंतु ज्या बाजूला रेषा दाखवलेली आहे, उभी रेषा आहे, त्या बाजूला
ते खंडित केलेले आहे, त्या बाजूने ती वाढू शकत नाही. ह्या प्रकारची आकृती असेल तर त्या आकृतीस किरण म्हणतात. आता पुढची सर्वांनाच ज्ञात असेल चौरस. पुढचे पहा काटकोन, त्रिकोण, आयत, समोरासमोरील बाजू समान असतात अशा आकृतीस आपण आयत म्हणतो. आणि वर्तुळ. या फक्त आपण आकृत्यांची नावं समजून घेतलीत, बरोबर. मग आकृत्यांमध्ये जर समजा अन्य प्रकारचे घटक समाविष्ट झालेले असतील तर ती संख्या कशी काढायची त्यासाठी आपण काही ट्रिक्स समजून घेणार आहोत. त्या व्यवस्थित पहा आणि त्या समजून घ्या. तुम्हाला सोडवण्यासाठी काही प्रश्न दिले जातील, ते नक्कीच तुम्ही सोडवा. ठीक आहे. जेवढा सराव तुम्ही जास्त कराल तेवढी चांगल्या पद्धतीने ती माहिती तुम्हाला समजायला मिळेल, ती तुम्ही समजू शकाल. त्यात पहा रेषाखंड. रेषाखंड म्हणजेच काय तर दिलेल्या आकृतीच्या कोणत्याही टोकाला बाण नसते. या ठिकाणी पहा इथे आकृती काढलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आकृती काढलेली आहे. रेषाखंड ए बी. आता ही जी काही आकृती आहे या आकृतीच्या टोकाला बाण आहे का? बाण म्हणजेच या प्रकारचा चिन्ह आहे का? तर नाही. जर या प्रकारची आकृती असेल तर त्याला रेषाखंड म्हणतात. दुसरी आकृती पहा किरण. दिलेल्या आकृतीच्या एका टोकाला बाण असते. एका टोकाला बाण असते. पहा या ठिकाणी उभी रेषा आहे आणि या ठिकाणी बाण आहे. म्हणजेच ह्या प्रकारची जर आकृती असेल तर त्या आकृतीस किरण असे म्हणतात. एका टोकाला जर बाण असेल तर त्या आकृतीस काय म्हणतात? किरण असे म्हणतात. आता बाकीच्या ज्या काही आकृत्या आहेत त्या आकृत्यांची थोडक्यात आपल्याला माहिती असेलच. आपण डायरेक्ट जे काही आपले एक्झाम्पल्स आहेत त्यांच्या माध्यमातून ट्रिक्स कशा पद्धतीने वापरायच्या ते आपण समजून घेणार आहोत. त्यात पहिली आकृती पहा आपली. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये या पद्धतीने चौरस दिलेले आहेत, चौकोन दिलेले आहेत आणि दिलेल्या आकृतीतील एकूण चौकोन संख्या किती असेल ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. पहा या आकृतीमध्ये एकूण चौकोन संख्या किती असेल? चौकोन संख्या काढू शकता. आता चौकोन संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता जर समजा आपण असं मोजत बसलो तर त्याला वेळ जास्त जाईल, बरोबर ना. त्याला खूप वेळ जाईल आणि म्हणून अशा पद्धतीने न सोडवता जी काही ट्रिक्स तुम्हाला सांगतोय ती व्यवस्थित समजून घ्या. तर जी आकृती दिलेली असेल त्या आकृतीमध्ये आधी आडवे आणि उभे नंबर्स लिहून घ्यायचे. आडवे आपण लिहून घेतले 1 2 3 4. त्याच पद्धतीने उभेही लिहून घ्यायचे 1 2 3 4. आडवे नंबर लिहून घेतलेत, उभे नंबर लिहून घेतलेत. आता नंबर्स लिहून घेतल्यानंतर आडव्या अंकांची बेरीज करायची. पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती? 4 आणि 3 7, 7 2 9 आणि 1 10. आडव्या अंकांची बेरीज किती आली? तर 10 आली. आता उभ्या अंकांची सुद्धा आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. आडव्या अंकांची बेरीज आली 10, उभ्या अंकांची बेरीज आली 10. बरोबर. आता आडव्या आणि उभ्या अंकांची बेरीज मिळवल्यानंतर आपल्याला पुढची क्रिया काय करायची आहे? आडव्या आणि उभ्या अंकांची जी आपल्याला बेरीज मिळालेली आहे त्या बेरजेचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजेच आडवे 10 गुणिले उभे 10. 10 गुणिले 10 म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन संख्या किती आहे? तर 100 चौकोन संख्या आहे. किती संख्या आहे? 100. आहे की नाही? सोपं, अगदी सोपा आहे. पुढचा पहा चौरस. चौरस जी काही आकृती दिलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे. फक्त क्रिया स्टेप्स आपण कसं करतोय ते आपण समजून घेऊया व्यवस्थित. पहा या ठिकाणी सुद्धा तीच क्रिया करायची की आडवे आणि उभे नंबर्स टाकून घ्यायचे. पहा
आडवे नंबर्स आपण लिहून घेतलेत, उभे नंबर्स आपण लिहून घेतलेत. आडवे नंबर्स आहेत 1 2 3 4, उभे पण तेवढेच आहेत 1 2 3 4. आपल्याला संख्या कोणती मिळवायची आहे? चौरस संख्या. कोणती संख्या मिळवायची आहे? चौरसांची संख्या किती, की जी काही दिलेली आकृती आहे त्या आकृतीमध्ये एकूण चौरस संख्या किती असेल, चौरस किती असतील. त्यासाठी स्टेप सिंपल आहे. ती कशी आहे? तर चौकोन विचारले असतील तर आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभ्या अंकांची बेरीज. चौकोन विचारले असल्यास आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभ्या अंकांची बेरीज, त्यांचा गुणाकार म्हणजे चौकोन संख्या मिळत असते. चौरस संख्या मिळवत असताना आपल्याला काय करायचं आहे ते पहा. आडवा शेवटचा अंक उभा शेवटचा अंक म्हणजेच आडवा शेवटचा अंक गुणिले उभा शेवटचा अंक. पहा, आडवा शेवटचा अंक कोणता आहे? 4 आणि उभा शेवटचा अंक कोणता आहे? 4 आहे. त्या दोघांचा गुणाकार अधिक पुढचे अंक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 आणि अधिक 1. आता या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर त्यांच्या बेरजा करायच्या. गुणाकार करायचा 4 गुणिले 4 16, 3 गुणिले 3 9, 2 गुणिले 2 4 अधिक 1 आणि गुणाकार केल्यानंतर त्यांची बेरीज करायची. 16 आणि 9 25 अधिक 4 अधिक 1 बरोबर किती? 25 आणि 4 29 आणि 1 30. म्हणजेच या दिलेल्या आकृतीमध्ये चौरस संख्या किती मिळाली आपल्याला? तर 30 ही चौरसाची संख्या मिळाली. किती मिळाली? 30. बरोबर का? पहा, क्रॉस चेक तुम्ही करू शकता. पुढची आकृती पहा. रेषाखंड किती असतील? दिलेल्या रेषेवर एकूण रेषाखंड किती असतील? आता रेषाखंड म्हणजेच काय? ह्या प्रकारची आकृती, ह्या प्रकारची आकृती. आता रेषाखंड आपण कसं मोजू? 1 2 3 4 4 असतील का? तर नाही. यासाठी सुद्धा एक सोपी ट्रिक्स आहे. ती कशी आहे? तर दिलेल्या दोन रेषाखंडामध्ये ते नंबर्स लिहून घ्यायचे क्रमानुसार 1 2 3 4. पुढची रेषाखंड आहे का? तर इथून पुढचा जो काही भाग आहे तो किरणचा आहे. कसा आहे? किरण. म्हणून त्या ठिकाणी आपण नंबर देणार नाही. आणि जे काही नंबर दिलेले असतील, ज्या ठिकाणापर्यंत रेषाखंड असतील त्या अंकांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 2 9 आणि 1 10. म्हणजेच दिलेल्या रेषाखंडामध्ये एकूण रेषाखंडांची संख्या किती आहे? तर 10 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये एकूण त्रिकोण संख्या किती असेल ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. सुरुवातीला मी समजावून देतोय, सोडवून दाखवतोय. तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न दिले जातील, ते तुम्ही नक्कीच सोडवा. पण ते सोडवण्यासाठी तुम्हाला आधी ट्रिक्स समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्या प्रकारची जर समजा त्रिकोण आकृती दिलेली असेल तर आपण सहज मोजू शकतो. कसं मोजू शकतो? तर या ठिकाणी हा एक त्रिकोण झाला, नंतर हा 2 त्रिकोण, नंतर 3 4. बरोबर की नाही? मग 4 त्रिकोण असतील का? तर नाही. ठीक आहे, समजा छोटी आकृती दिलेली असेल तर आपण मोजू शकतो. पण जर समजा मोठी आकृती दिली असेल तर त्यावेळेस आपल्याला ती संख्या मिळवण्यासाठी वेळ जास्त जाईल. आणि अचूक उत्तर मिळेल का? तर यात आपली शंका असते. मग ती शंका असू नये त्यासाठी आपल्याला ती ट्रिक्स माहिती करून घेणं गरजेचं आहे. जर समजा ह्या प्रकारची आकृती असेल, पहा या ठिकाणी आकृती कशी आहे? तर समजा तुम्हाला ह्या प्रकारची आकृती दिली, पहा. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती असेल? तर ते सोडवण्यासाठी काय करायचं? तर जे काही त्रिकोणाचे भाग आहेत त्या प्रत्येकामध्ये क्रमानुसार नंबर लिहून घ्यायचे आणि जे काही क्रम लिहिलेले असतील किंवा जे अंक लिहिलेले असतील त्या अंकांची बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल 4 आणि 3 7, 7 2
9 आणि 1 10. म्हणजेच दिलेल्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे तर 10 आहे. आणखीन आपण समजून घेणार आहोत. पुढचं पहा, दिलेल्या काटकोणामध्ये एकूण कोणांची संख्या किती, हे पण ह्याच पद्धतीने सोडवायचं आहे, वेगळं काहीच करायचं नाही. कसं तर पहा, नंबर टाका, प्रत्येक कोणामध्ये नंबर लिहा. नंबर लिहून झाल्यानंतर त्या अंकांची बेरीज करायची. 5 4 9 9 3 आपण या ठिकाणी लिहून घेऊया. पहा वाटल्यास पहिल्यापासून घेऊया. 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर किती तर 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. म्हणजेच कोणांची संख्या किती आली तर 15 आली. लक्षात येतंय का? खूप सिंपल आहे. पुढचं पहा, आता या ठिकाणी आपण अगदी साध्या प्रकारचा त्रिकोण घेतलेला, या ठिकाणी थोडासा आपल्याला वेगळा त्रिकोण दिलेला आहे. हेही सोपं आहे. कसं तर सेम ह्या पद्धतीने क्रिया करायची की जे काही पाय आहे त्याला नंबर टाकायचे. 1 2 बेरीज किती आली 3 आली. इथे तसंच करायचं, यांची बेरीज 3 यांची बेरीज 3. पहा या ठिकाणी ही जी आडवी रेषा आहे तो त्यांचा बेस आहे. बेस म्हणजेच काय तर पाया. इथून ह्या त्रिकोणांचा एक भाग झाला, इथून ह्या त्रिकोणांचा एक भाग झाला आणि इथून ह्या त्रिकोणांचा एक भाग झाला. म्हणजेच 3 पाया आहेत. किती पाया आहेत 3. मग हे आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. कसं तर या ठिकाणी नंबर्स टाकून आपण त्यांची बेरीज केली. बेरजा आलेल्या आहेत. पहिल्या पायाची बेरीज आली 3, दुसऱ्याची आली 3, तिसऱ्याची आली 3. मग या बेरजा आलेले जे काही असतील त्यांची आपण पुन्हा बेरीज करणार आहोत. 3 3 6 6 3 9. एकूण किती त्रिकोणांची संख्या आहे 9 आहे. दुसरं आपण कसं सोडवू शकतो तर हीच जी काही पद्धत आहे तीच आपण ह्या पद्धतीने सोडवू शकतो. ती कशी? फॉर एक्झाम्पल यांची बेरीज करायची. 1 + 2 बरोबर 3 बरोबर. 3 आल्यानंतर पाय किती आहे तर 1 2 3. 3 ला 3 ने गुणायचं 9 उत्तर आलं. अवघड आहे का? खूप सोपं आहे. आपण सहजरित्या हे उदाहरण आपण सोडवू शकतो. अशा जर आपण ट्रिक्स वापरल्यात तर आपल्या अजिबात चुका होणार नाहीत आणि अचूक उत्तर मिळेल, तेही कमी वेळेत. खात्रीने सांगतोय मी, विश्वास ठेवा आणि व्यवस्थित ही माहिती समजून घ्या. ठीक आहे. आता आणखी आपण उदाहरण समजून घेऊया. सराव प्रश्न क्रमांक 1 पहा. या ठिकाणी एक रेषा दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेला आहे रेषाखंडाची संख्या किती. दिलेल्या रेषेवर एकूण किती रेषाखंड आहेत हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात घ्या, जे 2 रेषाखंड आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला क्रमानुसार अंक लिहून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बाण आहे, बाण आणि उभी रेषा, या ठिकाणी आपण क्रमांक देऊ का तर नाही. हा जो भाग आहे तो किरणचा आहे, हा इकडचा भाग किरणचा आहे. तर मधले जे काही भाग आहेत उभ्या रेषे असणारे किंवा ह्या प्रकारची तुम्हाला आकृती दिलेली असू शकते, ह्या प्रकारची असेल तर ती रेषाखंडाची असते. कशाची असते? रेषाखंडाची असते. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर उभ्या रेषा असलेले जे काही 2 भाग आहेत त्यामध्ये आपण क्रमांक लिहून घेणार आहोत. ते ह्या प्रकारे 1 2 3 4 5. क्रमांक लिहिल्यानंतर त्या क्रमांकांची त्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. ती कशी तर 1 + 2 + 3 + 4 + 5. किती क्रमांक आहेत? 5 आहेत आणि त्यांची बेरीज करायची. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. म्हणजेच या रेषेवर एकूण रेषाखंड किती आहेत तर 15 आहेत. किती आहेत? 15. पुढील आकृती पहा.
आकृती दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेला आहे एकूण चौरस संख्या किती असेल। चौरस संख्या मिळवण्यासाठी आपण काय करत असतो तर उभ्या रकान्यात आणि आडव्या रकान्यात आपण क्रमांक लिहून घेत असतो। आडवे आपण लिहून घेतलेत, उभेही आपण लिहून घेऊया या पद्धतीने। आणि नंतर पुढची जी काही क्रिया आहे ती काय करत असतो, चौरस संख्या मिळवत असताना आडवा शेवटचा अंक आणि उभा शेवटचा अंक यांचा गुणाकार करत असतो। पहा कसं, आडवा शेवटचा अंक 5 आहे गुणिले उभा शेवटचा अंक 4 अधिक पुढचा 4 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 2 3 गुणिले 2 अधिक, आता या ठिकाणी 2 अंक शिल्लक आहेत। मग शिल्लक असणाऱ्या 2 अंकांपैकी आपण अंक कोणता घेऊ, तर समजा 4 अंक शिल्लक असतील, 5 अंक शिल्लक असतील, तर अशा वेळेस शिल्लक असणाऱ्या अंकांपैकी जो अंक सर्वात मोठा असेल तो अंक घ्यायचा आहे। म्हणजे 1 आणि 2 मध्ये मोठा असणारा अंक कोणता आहे तर 2 आहे अधिक 2। आता पुढची क्रिया करायची आहे गुणाकाराची। 5 गुणिले 4 20 अधिक 12 अधिक 6 अधिक 2। पहा 5 गुणिले 4 5 20 4 त्रिक 12 आणि 3 दुणे 6। गुणाकार झाल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज करायची। 20 अधिक 12 32 अधिक 6 अधिक 2 8 बरोबर किती 40। म्हणजे दिलेल्या चौरस आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती मिळाली तर 40 एवढी चौरसाची संख्या आपल्याला प्राप्त होत असते या ट्रिक्स नुसार। सोपा आहे की नाही, अगदी सोपा आहे, फक्त ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजेच आपलं उत्तर चुकणार नाही। पुढचा पहा त्रिकोण। त्रिकोण आकृती दिलेली आहे आणि एकूण त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे। दिलेल्या त्रिकोणामध्ये एकूण 2 बेस आहेत। बेस म्हणजेच काय तर पाया, त्रिकोणाचा पाया। इथून हा एक त्रिकोणाचा भाग झाला आणि नंतर हा दुसरा झाला। मग ही संख्या आपण कशी मिळवू तर अगदी सिंपल आहे। प्रत्येक त्रिकोण भागामध्ये क्रमांक लिहून घ्या, खालच्या बेसवर तसंच वरच्या बेसवर सुद्धा आपण लिहून घ्या आणि त्या अंकांची बेरीज करा। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 खालचा बेस, दुसरा आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर। आता या ठिकाणी पहा 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10 बरोबर, यांची 10। आणि नंतर बेरीज केल्यानंतर दोन्ही जे काही पाया आहेत त्या दोन्ही पायांची आलेली बेरीज त्यांची एकत्रित बेरीज करायची, म्हणजेच 10 अधिक 10 बरोबर 20। म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे तर 20 एवढी आहे। किती आहे 20। ठीक आहे, पुढील आकृती पहा। पुढची आकृती अगदी सोपी आहे की दिलेल्या आकृतीत एकूण कोणांची संख्या किती, हेही सोपं आहे। ते कसं तर पहा सेम या पद्धतीने आपण क्रमांक लिहून घ्यायचे आहेत। प्रत्येक कोणामध्ये एक क्रमांक लिहून घ्या, जेवढे कोण असेल तेवढे क्रमांक लिहून घ्या आणि लिहिलेल्या क्रमांकाची लिहिलेल्या अंकांची बेरीज करा। 4 आणि 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10। एकूण कोणांची संख्या किती मिळाली 10 मिळाली। अवघड आहे का, आहे का अवघड, म्हणून सांगतोय आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल। ठीक आहे, पुढचं उदाहरण पहा। 5 दिलेल्या आकृतीत चौकोन संख्या किती असेल। आता चौकोन संख्या आपण कशी मिळवत असतो, चौरस आणि चौकोन संख्या मिळवत असताना संभ्रमात पडू नका, गोंधळून जाऊ नका। जर चौकोन संख्या दिलेली असेल तर ती
कशी काढली जाते, चौरस संख्या दिलेली असेल तर ती कशी काढली जाते, ह्या गोष्टी समजून घ्या. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. आपण चौकोन संख्या मिळवतोय. चौकोन संख्या मिळवण्यासाठी प्रत्येक रकान्यामध्ये नंबर टाकून घ्यायचे. आडवे नंबर लिहून घेतले, उभे नंबर लिहून घ्या. चौकोनांची संख्या मिळवतोय. नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर आडव्या अंकांची बेरीज करा, उभ्या अंकांची बेरीज करा. आडव्या अंकांची बेरीज आली 5 आणि 4. या ठिकाणी पहा, आपण ती पद्धत पूर्णच करून घेऊया. आडवे अंक, उभे अंक पहा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. आडव्या अंकांची बेरीज झाली 15. उभ्या अंकांची बेरीज झाली 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. आडव्या आणि उभ्या अंकांची बेरीज आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आडव्या अंकांची बेरीज गुणिले उभ्या अंकांची बेरीज, दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार किती मिळेल आपल्याला, किती मिळेल, 10 पाचे 50, 5 हातचे 10 एके 10, 10 आणि 5 15. म्हणजेच आपल्याला एकूण चौकोन संख्या किती मिळाली, तर 150 मिळाली. 150 चौकोनांची संख्या आहे. ठीक आहे. पुढचं पहा. या ठिकाणी थोडीशी आकृती वेगळी आहे. घाबरून जाऊ नका. जरी वेगळी आकृती असेल तरी ती आपण सोडवू शकतो. बी कॉन्फिडंट, डोंट ओव्हर कॉन्फिडंट, हे महत्वाचं आहे. तर त्रिकोण संख्या किती असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्रिकोणाची संख्या आपल्याला मिळवायची आहे. त्रिकोणाची आकृती थोडीशी वेगळ्या पद्धतीची दिलेली आहे. ती कशी आहे ते पहा. जरी समजा या प्रकारची दिली असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, तर पायाला धरून ते नंबर्स लिहून घ्यायचे. प्रत्येक त्रिकोणामध्ये नंबर्स लिहून घ्या. बरोबर. पाय किती आहेत, 1 आणि 2, 1 आणि 2. आता पायांची बेरीज किती आली, या ठिकाणी 3 आली, या ठिकाणी 3 आली. बरोबर. हे 3 आणि हे 3 किती झाले, 6 झाले. मग 6 त्रिकोण असतील का, तर नाही. पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच काय, की जर समजा या पद्धतीची आकृती तुम्हाला देण्यात आली असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी जो काही शेवटचा अंक आहे त्या अंकाचा पुढील येणारा नैसर्गिक अंक हा क्रमाने येणारा नैसर्गिक अंक, या 2 अंकांचा गुणाकार करायचा, भागिले 2 करायचं. म्हणजेच काय, 6 नंतर क्रमाने येणारा अंक 7 भागिले 2. 6 गुणिले 7 भागिले 2. आता यांचा गुणाकार किती आला, तर 42 भागिले 2. बरोबर का. मग तो गुणाकार आल्यानंतर त्या गुणाकाराला 2 ने भाग लावायचा आहे. भाग कसा लावू, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे. म्हणजेच एकूण आपल्याला संख्या किती मिळाली, तर 21 मिळाली. पायावर असणारे एकूण 21 मिळाली. अधिक या ठिकाणी 1 पाया आहे आणि या ठिकाणी 1 पाया आहे. यांची बेरीज 3 आली, यांची बेरीज 3 आली. 3 आणि 3 6 झालेत. ते आपल्याला ह्यात मिळवायचे आहेत. 21 अधिक 6 बरोबर 27. म्हणजेच दिलेल्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे, तर 27 एवढी आहे. लक्षात आलं का. जो काही शेवटचा अंक असेल, शेवटच्या अंकाचा येणारा क्रमाने येणारा नैसर्गिक अंक तो घ्यायचा, त्या 2 अंकांची गुणिले क्रिया करायची, गुणाकार करायचं. गुणाकाराला 2 ने भाग लावायचा आणि भाग लावल्यानंतर पायाची जी काही बेरीज आली असेल ती बेरीज त्यात मिळवायची. इट्स व्हेरी सिंपल. पुढचा पहा. या ठिकाणी आपण चौकोन संख्या मिळवली, या ठिकाणी आपल्याला चौरस संख्या मिळवायची आहे. चौरस संख्या मिळवण्यासाठी सुद्धा याच पद्धतीने स्टेप्स करून घ्यायची. नंबर्स टाकून घ्यायचे, नंबर्स लिहिलेत. आता या ठिकाणी महत्वाची क्रिया कोणती आहे, तर या ठिकाणी चौरस संख्या मिळवण्यासाठी अंकांची बेरीज करायची नाही, आडव्या अंकांची उभ्या अंकांची बेरीज करायची नाही. तर काय क्रिया करायची आहे, तर चौरस संख्या मिळवायची असेल तर
आडवा शेवटचा अंक गुणिले उभा शेवटचा अंक, आडवा शेवटचा अंक 6 गुणिले उभा शेवटचा अंक 4 अधिक पहा अधिक आडवा शेवटचा अंक गुणिले उभा शेवटचा अंक 5 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 2 अधिक, आता या ठिकाणी 3 अंक शिल्लक आहेत. मगाशीच तुम्हाला सांगितलं जर समजा 3 किंवा 4 अंक जर शिल्लक असतील मग ते उभ्या रकान्यात असू द्या किंवा आडव्या रकान्यात असू द्या, तर जो अंक मोठा असेल तो मोठा अंक तुम्हाला या ठिकाणी प्लस म्हणून घ्यायचा आहे. तर मोठा अंक कोणता आहे? 3 आहे. कोणता आहे? 3. यांचा गुणाकार करा. 6 गुणिले 4 24 अधिक 5 त्रिक 15 अधिक 4 दुणे 8 अधिक 3. 24 आणि 15 किती? किती? 24 आणि 15 20 30 39 अधिक 8 अधिक 3. 39 आणि 8 किती? तर 47 अधिक 3 बरोबर 50. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चौरसाची संख्या किती मिळाली? तर 50 एवढी ती संख्या मिळालेली आहे. दिलेल्या किरणावर रेषाखंड किती? 2 रेषाखंडाच्या मध्ये तुम्हाला क्रमांक द्यायचे आहेत. ते कसं? या ठिकाणी व्यवस्थित पहा. याच्यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी उदाहरण दिले जातील. 1 2 3 4 5 हा किरणाचा भाग आहे. त्या ठिकाणी नंबर द्यायचा नाही. मग जे काही अंक आलेले आहेत त्या अंकांची बेरीज करा. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. एकूण किती रेषाखंड आहेत? 15 आहेत. किती रेषाखंड आहेत? 15. लक्षात येत आहेत का? प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानेच आपल्याला ह्या गोष्टी समजू शकतात. फक्त व्हिडिओ पाहून कळणार नाही. आणि जर तुम्ही ट्रिक्स मिस केला तर मात्र 100% तुमच्या चुका होतील. आणि म्हणून ट्रिक्स समजून घ्या, त्या गोष्टी समजून घ्या, ते फॉर्म्युले समजून घ्या, म्हणजेच आपल्या मिस्टेक्स होणार नाहीत. ठीक आहे. तर तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी काही आकृत्या काढून देतोय. नक्कीच सोडवा आणि सोडवून झाल्यानंतर आपली उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. नक्कीच उत्तर तुम्ही पाठवा. जर काही चुकत असेल तर तुम्हाला ते सांगितलं जाईल. उदाहरण का सोडवायला दिले जातात? तर तुम्हाला ती माहिती कितपत अवगत झाली, किती समजली याची पडताळणी करण्यासाठी ते एक्झाम्पल्स दिले जातात. तुमचा सराव होण्यासाठी दिले जातात. आणि तुम्ही तेच करत नाही. जर आपण प्रॅक्टिस केली नाही तर आपल्याला त्या गोष्टी कळतील कसं, समजतील कसं? नाही समजणार. आणि म्हणून दिलेले उदाहरण सोडवा. वेळ वाया जात नाही, फुकट मिळतोय. व्यवस्थित त्याचा लाभ घ्या आणि त्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी 5 उदाहरण दिलेले आहेत. त्यात पहिला आहे चौरस संख्या किती, दुसरा चौकोन संख्या किती, त्रिकोण संख्या किती, रेषाखंड किती आणि कोन किती. नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला किती लक्षात आलंय, किती समजलेलं आहे हे कळणार नाही. जर त्याची पडताळणी करायची असेल तर हे उदाहरण सोडवा. म्हणजेच तुम्हाला समजलं की नाही समजलं हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस केल्यानेच आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित कळत असतात. म्हणून तुम्ही नक्कीच ते सोडवा आणि आपले उत्तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.